तिथल्या प्रेक्षकांना पण वाटलं होतं की ही गाडी भेटणार नाही, कारण मथुरला ची गाडी त्या लक्ष्याने मारली होती आणि उंबारलीचा वजीरही चांगला पळणारा, म्हणजे एक हा मातंबर गाडी बोलला तर चालेल. खूप आता बबलू शेठ जो आजचा पहिला गुलाल घेतलाय, बघा कायम एक गाडा मालकाची इच्छा असते की मुंबईला आल्यानंतर किंवा आपल्या दावणीला सुद्धा आल्यानंतर माझ्या बैलाचा पहिला गुलाल व्हावा, म्हणजे पहिली गाडी नाही परावा. तर काय वाटतं आजचा आनंद काय होता? आजचा आनंद म्हणजे खूप मोठा आनंद. पहिलाच बिंजोरचा मैदान आणि बिंजोरच्या मैदानाला आपला वासरू पब्लिकला पळाला, पण एवढी गॅरंटी होती की घोड्यात वासरू पळत होता त्यावेळेस कुठं पब्लिकला तो डगबगला नाही. त्या विश्वासावरती आपण त्याला आज पब्लिकला डायरेक्ट पळवण्याचा निर्णय घेतला. आणि राहिला विषय, आज आपला मुंबईच्या भागातून मथुर झाला, हरण्या झाला, मेहरबान झाला, एक घोटचा सर्जा झाला, ही अशी टॉपची बैल आज मंडळी तुम्ही बघू शकतात, आज पहिल्याच गुलालाचा मानकरी दौरली गावचा कोयनूर हिरा, नवीन हिरा घडतोय दौरली गावाला जलवा 722. आणि कुठेतरी एक बबलू शेट्टी त्या दिवशीच आपल्याला बाहेर दिली होती की पुष्यगावचा मैदान झाल्यानंतर मुंबई बिंजोरला आम्ही नक्कीच उतरणार आणि कुठेतरी मोठी गाडी आणि मोठा नियोजन आणि मोठा गुलाल पहिलाच. बबलू शेट, तुम्हाला सर्वात आधी अभिनंदन पहिल्याच गुलालासाठी आणि खूप छान गाडी झाली. काय बोला? गाडी चांगली झाली. लोकांची पण इच्छा होती की हरण्या मैदानात आता पळावा, पण येणारा मैदान संभाजीनगरला मोठा आहे 5 लाखाचा, तिथं हरण्या आणि नाशिकचा मथुर म्हणून गाडी पळणार आहे, दुसऱ्याचा मैदान आहे, त्याच्यामुळे हरण्याला नाही घेऊन जाऊन. पण ह्या जोडीला नेण्याचा विचार होता, पण याला थोडासा पातळ शेण झाल्यामुळं 2 दिवस त्याला आरामात ठेवला आणि आपला उसाटण्याचा रायबा आणि त्याचा मालक आपला अलंकारला सांगितलं, तर अलंकारने एक पायावरती नवीन वासराला आपल्या त्याचा तो रायबा दिला आणि आम्ही नावाची शर्यत खेळलो. आज चांगल्यापैकी लढत प्रेक्षकांना बघण्यासारखी झाली. बरोबर. कुठेतरी मुंबई बिंजोरला ना आत्ताच्या घडीला ना वजीरचा खूप मोठा नाव आहे आणि आलिवलीकरांचा लक्ष तो पण म्हटलं तर कायम गुलालात असणारा आणि सर्व टॉपच्या गाड्या करणारा. कुठेतरी बघा वासरांची गाडी पळून आज इतक्या मोठ्या जोडीला कुठेतरी एक पाठीमागे ठेवतं, तर कुठेतरी वासरामध्ये खूप धमक आहे. काय बोला? नाही, वासरात चालाकी वासराला पळतानाच बघितलं, कारण माझ्या धावणीला एक 3-4 बैल आहेत, पण तशी मला घेण्याची गरज नव्हती. पण वासराची चालाकी, वासराचा पल बघून मी निर्णय घेतला घेण्याचा आणि पहिल्याच वेळेला पुशेगावचा मैदान खेळलो. पण तिथं उर्मिलाताईंची हिंदकेसरी गाडी, म्हणजे तिची घरचा साज, तर त्यांना चांगल्यापैकी लढत दिली. थोडासा हा तासात उतरला म्हणून, नाही तर निकाल काहीतरी वेगळा असता, एवढ्या परत विश्वास होता. आणि त्याच विश्वासाने अलंकारला सांगितलं की हरण्या तुला लागेल तेव्हा देईन, पण तू हा घाल, हा कमी पडणार नाही एवढा विश्वास आहे. आणि त्या विश्वासाला अलंकारने आपल्याला हा होकार दिला आणि गाडीचा आज साज आम्ही त्या मैदानाला पळवला. आणि पळवताना पण उंबारलीच्या वजीरचा आणि यांचा नाव होता. अलंकार बोलतो फिरवतो, बोलू फिरव बिंदास, काहीतरी गाडीला लढत देईल एवढा विश्वास होता आणि त्या विश्वासात त्यांनी विजय प्राप्त केला. आता गणपत ड्रायव्हर स्वतः बसलेला, मला वाटतं पहिल्यांदाच आता जलवाला पळवला. काय त्यांचं म्हणणं काय आलं, काय बोललं? न गाडी सुंदर पळाली आणि गणपत पण चांगला चालाक ड्रायव्हर आहे. त्याच्या मागे सूरजही चांगला चालाक आहे, पण सूरज समोरच्या गाडीवर असल्यामुळं आपल्याला सूरजला बसवता नाही आला. पण नाहीतर आपल्याला 2 ड्रायव्हर तर म्हणजे चांगल्यापैकी, आणि एक कालू ड्रायव्हर सिद्धेकरवलचा, कालूला पण नाहीतर मी सांगून ठेवला होता. पण उसाटण्याच्या रायबाला हा नेहमीचा गणपत ड्रायव्हर हाणतो, त्या हिशोबाने आपण मग त्याला सांगितलं ठीक आहे तुझा बसव, नाही तर मी कालू ड्रायव्हरला बसवण्याच्या पण विचारात होतो. बरोबर. पण बबलू शेट, वासरांची गाडी ना बघायला खूप आवडली लोकांना आणि जी चर्चा झाली ना, खरोखर एक दावणीला काहीतरी नवीन वस्तू आणि चांगली वस्तू आणली तुम्ही, अशी चर्चा झाली तिथं. नाही, वासरांची गाडी पळाली आणि लांब पल्ल्याला अजून चांगल्यापैकी गती धरील, कारण कसा होता पहिलाच बिंजोरचा मैदान आणि बिंजोरच्या मैदानाला आपला वासरू पब्लिकला पळाला, पण एवढी गॅरंटी होती की घोड्यात वासरू पळत होता त्यावेळेस कुठं पब्लिकला तो डगबगला नाही. त्या विश्वासावरती आपण त्याला आज पब्लिकला डायरेक्ट पळवण्याचा निर्णय घेतला. आणि तिथल्या प्रेक्षकांना पण वाटलं होतं की ही गाडी भेटणार नाही, कारण मथुरला ची गाडी त्या लक्ष्याने मारली होती आणि उंबारलीचा वजीरही चांगला पळणारा, म्हणजे एक हा मातंबर गाडी बोलला तर चालेल. खूप सुंदर गाडी आपल्या माझ्या स्वतःच्या वैयक्तिक आवडीची गाडी. बरोबर. पण त्या गाडीची लढाई आज करून त्यांनी विजय प्राप्त केला, याच्यात आनंद झाला. बरोबर. कुठेतरी बबलू शेट, आता आपण त्या दिवशी बाईट घेतली, खूप सारा प्रतिसाद मिळाला बाईटमध्ये. एक शांत आणि संयमी गारा मालक काय असं होते बबलू शेट यांच्याकडनं बघून आम्हाला दिसतंय. आणि कुठेतरी आपली बाईट पण अशा नुसार झाली होती
की बबलू शेठ मुंबईला कधी उतरतात. बघा तुम्ही कायम सांगायचं की जसं मला वेळ भेटेल, कारण तुमचं खूप नियोजन असतं, धारण्याचं तिकडं असतं, त्याच्यानंतर इकडचं नियोजन. पण आज खूप छान म्हणजे प्रेक्षकांची मनं जिंकली तुम्ही. काय नाही आता काय घरचा साज, स्वतःचा घरचा साज. तुम्ही बघत असाल गुज्जर आणि आता उजवीला समजाचा जलवा, आता घरचा साज आहे, घरचा साजही पलल आणि नेहमी आता मैदानात पळू. फक्त एवढंच की कुठं मोठं मैदान असेल तिथं आम्ही हरण्याला मिस करून आम्ही त्या मैदानाचा पण आनंद घेऊ. कारण कुठेतरी आपला एक महाराष्ट्रात नाव टिकण्यासाठी आपल्याला हरण्या हा तिकडंही पालणं महत्त्वाचं आहे. बरोबर. जशी पब्लिकची इच्छा असतं की हरण्या इथं पालावा, तशी काही प्रेक्षकांची इच्छा की हरण्या तिकडच्या मोठ्या मोठ्या मैदानानं पालावा. कारण काही लोकांचे प्रेक्षकांचं मला फोन येतात मैदानाच्या आधी, दादा येणार आहे का बैल आपला तिथं पालायला. म्हणून कुठेतरी तरी आपल्याला त्यांच्या सर्वांच्या प्रेक्षकांच्या एक ह्याच्या नियोजनासाठी आपल्याला हे करावं. आणि राहिला विषय आज आपला मुंबईच्या भागातून मथुर झाला, हरण्या झाला, मेहरबान झाला, एक घोटचा सर्जा झाला, याची टॉपची बैल आज आपली तिकडं वरती जाऊन पालतात. तर आपल्या प्रेक्षकांना कुठेतरी तो शर्यतीचा आनंद लुटण्याला मजा येतो आणि गर्व गर्व पण वाटतो. आणि जर बायचान्स आपली ही बैल नसली तर थोडीशी नाराज होतात की आपला एखादा तरी असावा. जसा प्रत्येकाच्या एरियात जसा नाशिकवाल्यांचा एखादा नाशिकचा बैल असला तर नाशिकच्या पब्लिकला मजा वाटते, तसा मुंबईच्या पब्लिकलाही मुंबईची बैल असली तर थोडासा बघण्याचा आनंद वेगळा असतो. बरोबर. आता बबलू शेठ जो आजचा पहिला गुलाल घेतलाय, बघा काय एक गाडा मालकाची इच्छा असते की मुंबईला आल्यानंतर किंवा आपल्या दावणीला सुद्धा आल्यानंतर माझ्या बैलाचा पहिला गुलाल व्हावा, म्हणजे पहिली गाडी नाही परावा. तर काय वाटतं आजचा आनंद काय होता? आजचा आनंद म्हणजे खूप मोठा आनंद आहे. आणि एवढ्या मोठ्या लढतमध्ये म्हणजे प्रेक्षकांच्या मनात पण नव्हता की एवढ्या मोठ्या गाडीला ही गाडी. आणि आता तुम्ही बघत असाल आताची दोन दात वासरू आहे आपला, आणि तेवढा मोठ्या हे केला म्हणजे लय मोठा आनंद झाला की ह्याच्या पुढे काहीतरी त्याच्याकडनं आपल्याला एक अपेक्षा आणि स्वप्न आहेत आपली. बरोबर. की साहिलचं नाव आणि हरण्याच्या पाठोपाठ तो टिकवेल. कारण आज सुद्धा मला मैदानात भरपूर लोक बोलली की हरण्याच्या तालमीला एक नवीन वासरू घडेल आणि हरण्यासारखं नाव करेल. बरोबर. त्याच प्रकारे आपण बघतो ना काही दिवसापूर्वीपासून गुज्जर पण नाव करतोय, त्यानंतर आपला हरण्या सुद्धा. आणि आता तुम्ही सांगितलं 24 तारखेला मैदान होतं आणि तिथला तुम्ही पहिरा सुद्धा सांगून पहिरा पण केला. आणि त्या दिवशी पण बबलू शेठ इथं कुशेगावला कुठेतरी तुम्ही सांगितलेला एक अंधारातला बैल बघा, गटाला गाडी खूप छान पळाली, त्यानंतर सेमीला पण छान पळाली, पण तिथे कुठेतरी आदत वासरं ही बाजी मारली. आदत वासरांची म्हणजे आज ती वासरं पण चांगल्यापैकी नामचीन पाळणार आहेत आणि ती आमच्या सेमीला आली. नाहीतर आम्ही दुसऱ्या सेमीत जर असतो तर 100% शिवागिरीच्या गुलालाला पात्र झालो असतो, एवढा एक विश्वास होता. कारण त्या गाडीने जे आम्हाला क्रॉस करून जी गाडी तिथं विजयाला प्राप्त झाली तीच गाडी पुशेगावच्या 1 नंबरची मानकरी झाली. आणि काय लोकांना माहिती पडलं की गाडीला गॅस किती होती. आणि एक जो दुसरा आपल्या जोडीला होता ज्या पद्धतीत गटाला पळाली त्याच पद्धतीत तो पळाला नाही. तर तो जर त्यांनी जर थोडासा त्या ओमनी जर साथ दिली असती तर अजून लढत बघायला मजा आली असती. म्हणजे शेवटला शिवागिरींचा आशीर्वाद तोच तिथं मानकरी झाला असता, पण लढत बघण्यासाठी जरा मजा आली असती. जशी गटाला पळाली तशी गाडी सेमीला नाही पळाली. बरोबर. मोठ्या मैदानाला ना एक कुठेतरी हरण्याचं एक वैशिष्ट्य आहे, सेमीला हरण्याची गाडी ज्या गाडीची टक्कर होईल तीच गाडी 1 नंबर. आतापर्यंत माझ्या अनुभवाने मी काही मैदान भरपूर वेळा, तुम्ही तुमच्या अनुभवाने तर, पण आम्ही बघतो की भरपूर वेळा असंच झालेलं आहे. ज्यांनी हरण्याची गाडी मारली तो 1 नंबरच्या मानकरीला प्राप्त, अशी मी काही उदाहरणं तुम्हाला देऊ शकतो. बरोबर आहे. आता बबलू शेठ आता किती दिवसानंतर आता पलवाल आता थोडीशी त्याची दुखापत झालेली आहे. मी डॉक्टरला बोलवले. सकाळी या हॉटेलचे जे गाड्या लागतात ती तशी तेलाची होती. त्यांनी विनंती करून त्यांना तुमच्या यूट्यूबच्या मार्फत सांगतो की थोडासा लांब करा की मुख्य जनावराला कुठं त्रास होता का म्हणे. कारण गाडी सुताच्या नंतर आल्याच्या नंतर आवरण्यासाठी जागा नव्हती आणि गाडी त्या वेलेला हॉटेलच्या तिथे गेली आणि थोडासा तेलामध्ये भाजल्यासारखा आम्हाला हे करतं. म्हणून मी आता डॉक्टरला बोलवले. त्याची आता फिटनेस व्यवस्थित चेक करून आणि सर्व त्याची हे करीन, त्याच्यानंतरच मैदानात करीन. भले तो महिनाभर पण राहिला तरी मला त्याच्याशी कोणता त्या खेळाचा या नाही, पण त्याला व्यवस्थित हे करूनच मी करेन. बरोबर. मित्रांनो बघा, धंदेवाल्यांना एक विनंती असेल की कुठेतरी आज एवढी मोठी वस्तू घ्यायची, एवढं महागाचा बैल घ्यायचा, त्यानंतर त्याचं नियोजन करायचं आणि मैदानात आल्यानंतर जी अशी घटना घडताना कुठेतरी एक वाईट घटना आहे. बबलू शेठ यांनी माहिती पण दिलेली आहे की कुठेतरी तुमच्या माध्यमातून तुम्ही एक लांब राहण्याचा प्रयत्न करा. कारण बरीचशी बबलू शेठ आज हा मैदान मला वाटतं पहिलाच होता, त्याच्यामुळं आयोजकांना पण तेवढं काही आयोजन जमलं नाही. कारण त्यांचं पिसरव्याचं आयोजन आपण कायम बघतो, कायम चांगला असायचा ना. आयोजनाचं समजा तो चांगल्यापैकीच होता आणि मैदानी चांगलाच आहे. पण विषय काय आहे की हॉटेलवाल्यांनी थोडासा
आपल्या मुलं दुसऱ्याला कोणाला मुख्य जनावराला त्रास नको व्हायला, हे फक्त काळजी. कारण ज्याला खायचं आहे तो 5 पावलं पुढे जाऊन पण खाऊ शकतो, बरोबर. पण आवरण्यासाठी जागा नसल्याच्या नंतर एवढा मोठा जर नुकसान झाला, आज जर एकदम तेल उखललेलं जर तेल असतं तर ह्याच्या पुढे मला किती मोठं नुकसान होतं आणि त्याला किती मोठ्या वेदना होत्या. तर ह्याचा कुठेतरी एक विचार हॉटेल मालकांनी करून जरा थोडासा लांब लावल्या तर आपल्याला कोणाच्या काही धंद्याच्या बाबतीत कोणाला आपल्याला बोलायचं नाही, पण प्रत्येकाची काळजी घ्यावी, जेणेकरून तोच तेल जर बायचान्स गाडी आल्याच्या नंतर ती कढई जर त्या माणसाच्या स्वतःच्या पण जर अंगावर उडली तर किती मोठी हानी होऊ शकते. त्याच्यामुळे त्यांनी त्यांचाही जीव वाचवावं आणि दुसऱ्याच्या नंदीचा पण त्यांनी विचार करावा. बरोबर. चला बाबलू शेठ, तुम्हाला पहिल्या गुलालाचं मी अभिनंदन देतो आणि जलवा आहे देवाकडे प्रार्थना करो की त्याला काही नको व्हायला आणि जसा त्याचा एक थोडासा छोटासा ॲक्सिडेंट झाला याच्यातून सावरून लवकरच मोठ्या मैदानामध्ये मोठा नियोजन करून त्याला पुन्हा एकदा गुलालामध्ये ठेवा ही शुभेच्छा देतो. थँक्यू.